पत्नीला पळवून नेल्याच्या कारणावरून एकावर 3 ते 4 जणांनी कोयत्याने सपासप वार करून गंभीर जखमी केल्याची घटना आज सायंकाळी 7:30च्या सुमारास घडली असून हा प्रकार हातकणंगले येथील मैत्री चहाच्या समोर घडला आहे। कृष्णात नामदेव खोत वय वर्ष 36 राहणार खोतवाडी हातकणंगले असे गंभीर जखमीचे नाव आहे, तर विकी घोरपडे प्रकाश एडके आणि अन्य 2 जण संशयित आरोपी असून कोयता घटनास्थळीच टाकून संशयित फरारी झाले आहेत। घटनेची नोंद हातकणंगले पोलीस ठाण्यात झाली आहे। अधिक माहिती अशी, कृष्णात खोत हा विवाहित असून त्याने काही वर्षापूर्वीच पत्नीला सोडून दिले आहे। त्यानंतरही त्याने एका महिलेशी अनैतिक संबंध ठेवले होते। संशयित विकी घोरपडे हा राहणार तारदाळ खोतवाडी याची हातकणंगले येथील 5 तिकिटी येथे पान टपरी आहे। काही दिवसापासून दोघांची मैत्री झाली होती, तथापि कृष्णात याने विकीच्या पत्नीलाच फूस लावून पळवून नेले। यातून विकी त्याच्यावर राग धरून होता। आज सायंकाळी मैत्री चहा येथे सर्वजण गेले असता वादावादी झाली। वाद वाढत गेल्याने कृष्णात याने मित्रांना बोलावून घेतले। यावेळी त्यापैकी काही जणांना फोन आल्याने ते बोलत बाजूला गेले। हीच संधी साधून संशयितांनी कृष्णातवर कोयत्याने सपासप वार करून त्याला गंभीर जखमी केले। रक्तबंबाळ अवस्थेतील कृष्णातला हातकणंगले ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र त्यांनी त्याची गंभीर प्रकृती पाहून सांगली शासकीय रुग्णालयात पाठवले। मात्र प्रकृती अधिकच गंभीर झाल्याने त्याला सांगलीतीलच एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी पाठवले। त्याच्यावर उपचार सुरू असून प्रकृती अधिक गंभीर झाली आहे। याबाबत हातकणंगले पोलिसांना उशिरापर्यंत काहीच माहिती नव्हती। माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले।